महादरवाज्यातून वर आल्यानंतर लगेचच वरती असणारे हे छोटे काने असं सुबक हनुमानाचं मंदिर आहे। अशा पद्धतीने मेहमानगड किल्ल्यावरील गडदेवता वीर हनुमान या हनुमानरायाचं असं हे मंदिर आणि इथे असणारी सुबक अशी हनुमानरायाची वीर मुद्रेमध्ये असणारी पायदळी राक्षसांना तोडवणारी हनुमानाची मूर्ती। सध्याच्या परिस्थितीमध्ये हनुमान मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याचे दिसून येते। मुख्य प्रवेशद्वारापासून आत आल्यानंतर समोर असणारे हे हनुमानाचं मंदिर। हनुमान मंदिराच्या समोर थोडं पूर्वेला आलं की या इथे पिण्याच्या पाण्यासाठी त्या काळी बांधलेली एक बारव आपल्याला दिसून येते। पूर्णपणे दगडी चिऱ्यामध्ये बांधलेले हे बांधकाम। पिण्याच्या पाण्याच्या टाक्यापासून ज्यावेळी आपण पूर्वेला येतो त्यावेळी हा पूर्वेकडील मेहमानगड या किल्ल्यावर असणारा बुरुज दिसून येतो। या बुरुजाची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे। समोर दिसणारा हा बुरुज असाच या पद्धतीने या तटबंदीने पूर्णपणे गडाची बाजू कव्हर करणारी अशी ही तटबंदी। या इथे मधल्या पॅचमध्ये तटबंदी ढासळलेली आहे आणि तटबंदीच्या पलीकडे जायचे म्हणले तर या इथे बुरुजामध्येच अशी एक दिंडी तयार करून पलीकडे जाण्याचे या इथे नियोजन आपल्याला दिसून येईल। अशा पद्धतीने साधारण 10 फुटाची पूर्णपणे अशी दगडांनी रचना केलेली ही भुयारी वाट, जी वाट आपल्याला गडाच्या पूर्व बाजूला असणाऱ्या या बुरुजाच्या खाली घेऊन जाते। ज्यावेळी आपण या बुरुजाच्या दरवाजामधून पूर्वेला येऊ त्यावेळी पाठीमागे बघितलं की मग या किल्ल्याची तटबंदी आपल्याला व्यवस्थित अशी दिसायला लागते। तसेच या बाजूने पूर्वेला हा समोर असणारा हा बुरुज तो सुद्धा आता भग्न अवस्थेत आहे। पूर्व बाजूच्या या बुरुजाजवळ आपण ज्यावेळी येऊन पोहोचू त्यावेळी या बुरुजामधून सुद्धा अशी एक भुयारी रचना जी बुरुजाखाली तटाकडे निघते, पण सध्याच्या काळामध्ये ही वाट बंद आहे। थोडं वर जाऊन पाहिलं की समोर असा विस्तीर्ण मानदेशाचा पसार आपल्याला या इथे दिसून येईल। मेहमानगड किल्ल्याचा असा हा पूर्वेकडील शेवटचा बुरुज आणि पाठीमागे दिसणारा असा मेहमानगड किल्ल्याचा विस्तार।